श्री स्वामी समर्थ. तर आज आहे संडे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे आता किचन होम टूर झाला आहे माझा. तर कोणी पाहिला नसेल व्हिडिओ तर जाऊन नक्की पहा. तर आज मी दाखवणार आहे माझं होम टूर दाखवणार आहे. साधं सिंपल आहे, जास्त काही असं म्हणजे हे नाही आहे. तुम्हाला म्हणजे आवडतं की नाही ते नक्की पहा, आणि आवडलंच तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. नाही आवडलंच तर काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला आज मी माझं होम टूर दाखवणार आहे. माझं मी रेंटच्या घरामध्ये राहते, त्याच्यामुळे माझ्याकडे काय काय आहे किंवा काय नाही आहे ते तुम्ही नक्की पहा. आणि तुम्हाला कसं वाटलं ते पण मला कमेंट्स करून सांगा. तर पाठीमागच्या वेळेस असं झालं होतं की ताई तुम्ही मोबाईल जवळ पकडता, तर माहिती आहे मला, पण काय करणार, म्हणजे मोबाईल मला म्हणजे दाखवण्यासाठी दुसरं कोणी नाही, कारण का माझंच मला मोबाईल हे करून पकडावं दाखवावं लागतं. त्याच्यामुळं कसं मोबाईल हे करता येत नाही मला. तर आत्ता पण तसंच आहे. तर आता पण तोच प्रॉब्लेम आहे. आता माझा म्हणजे मी स्वतःच होम टूर करणार आहे. पहिल्यांदा मी आता माझे फ्रंट कॅमेऱ्याने करणार आहे, नंतरला बॅक कॅमेऱ्याने दाखवणार आहे. पण पहिल्यांदा सुरुवात मी फ्रंट कॅमेऱ्याने करते, कारण का तुम्हाला मला म्हणजे सांगायचं होतं. तर नक्की आता तुम्ही माझं रेंटच्या घराचं होम टूर नक्की पहा. काय काय आहे माझ्या वस्तू, कशी ठेवते मी, आणि काय नाही काय नाही ते पण सांगणार. तर चला तर जो आहे हा आहे माझा मेन डोर. तर आता हा मेन डोर ओपन करूया. हा आहे माझा मेन डोर. तर आता मी आता आपण पहिला हा बंद करून घेऊया, कारण का बाहेरचा सगळा आवाज हा याच्यामध्ये येतो. तर हा आहे मेन डोर. तर मेन डोरच्या बाजूला जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो त्याच नंतरला इथं मी पाठीमागं लावलेलं आहे, म्हणजे टेबल लावलेलं आहे. कारण का वॉलवरती लावलं ना तर त्याचे कलर वगैरे जातात, म्हणून हे छोटंसं मी एक पाठीमागं लावलेलं आहे मुलीच्या म्हणजे टेबलसाठी. तर त्याच्यानंतरला आहे राईट साईडला आहे वॉच. इथं पाहू शकता तुम्ही, ही आहे वॉच. आणि लेफ्ट साईडला आहे, राईट साईडला वॉच आहे. आतमध्ये एंट्री केलं लेफ्ट साईडला आहे हा मिरर. छोटासा आहे, जास्त काही असं मोठा वगैरे नाही, एकदम साधं सिंपल असं माझं घर आहे. तुम्हाला आवडलं तर मला नक्की सांगा. आणि त्याच बाजूला आहे, तर ही पाहू शकता तुम्ही, ही आहे विंडो. ही एवढी मोठी विंडो आहे, ही विंडो आहे. तर इकडं आहे, आता बाहेर सगळे कपडे वगैरे सुकतात ते माझी. तर ही आहे विंडो, आणि हा आहे रस्ता. त्याच्यामुळं हा इकडं रस्ता असल्यामुळं खूप आवाज वगैरे येतो. इथं बाहेर मी कपडे आता सुकत घातलेले आहे. आणि इथं आहेत पापड. मी आता पापड बनवले, त्याच्यामुळे पापड मी बाहेर टाकले, कारण का तिकडची धूळ सगळी याच्यावर बसू नये म्हणून मी फक्त ऊन देण्यासाठी फक्त म्हणजे टाकलेले आहेत, पण त्याच्यावर कपडा टाकलेला आहे मी. त्या साईडला आहेत माझी सगळी झाडं आहेत. तरी म्हणजे ॲलोवेरा आहे, तुळशीचं रोप आहे, किंवा मोगरा आहे, आणि हे पण आहे, मनी प्लांट पण आहे. त्या साईडला लिंबाचं झाड वगैरे सगळं असं काय. आणि ह्यावरती ह्या साईडला आहे, इकडे कपडे सुकतात ते माझे. तर हे जे आहे हे म्हणजे की वगैरे अडकवायचं आहे. आणि हे जो आहे हा जो म्हणजे आपल्याला काय ठेवायचं असेल तर फनी वगैरे हे, तर इथं गाडीची चावी वगैरे अडकू शकतो आपण पटकन आले तर. तर ह्या साईडला जे आहे इथं आहे देवाचं सगळं सामान आहे माझं, तर इथं ठेवतं. मला पटकन डेलीच्या यूजला मला ते लागतं. आणि ह्या ज्या साईडला आहे ते आहे एक पेस आहे असा मोठा. तर जिथे करून मी कसं सगळं म्हणजे आपले जे रोजचं वापरायचं आहे, म्हणजे गोधड्या वगैरे काय असेल ते तिथे ठेवते मी. या साईडला आहे इथं आहे मंदिर. मंदिर कसं म्हणजे बेडरूममध्ये नसावं मंदिर, किचनमध्ये पण नसावं मंदिर, हॉलमध्ये असेल तर चालतं. तर हॉलमध्ये इथं माझं आहे मंदिर. हा जो आहे तो हॉलचं दाखवत आहे मी तुम्हाला. तर हा जे आहे त्याच्या बाजूला आहे एक कालनिर्णय, आपलं दिनदर्शिका कॅलेंडर आहे. त्याच्यावरती आहे एक फोटो आहे मी नाशिकला गेले होते तेव्हा मला तो भेटलेला आहे. तर त्र्यंबकेश्वराचं मंदिराचा फोटो आहे.
तर मंदिरातमध्ये असं जास्त काही माझे नाही आहे फोटो, कारण का आमचे देव जे आहेत ते गावी आहेत, त्याच्यामुळं माझे फक्त आपले पूजेसाठी फोटो आहेत. महालक्ष्मीचा आहे, काळूबाईचा आहे. काळूबाई आमची कुलदैवत आहे. कुलदैवत म्हणजे आमचे खंडोबा पण आहे आणि हे पण आहे. तर इथं मी कलश आहे माझा, तो मी असा ठेवते. तो असं कशाबद्दल नाही ठेवलेला, मी असा ठेवते. जे काही आपल्या घरावरती काही संकट वगैरे येत असेल तर ते आपलं बोलतो ना आम्ही, तांब्या कलशावरती स्वास्तिक वगैरे काढून तो ठेवायचा असतो रोज, असं बोलतात. मी तो म्हणून ठेवलेला आहे. कशाचा देवाचा वगैरे नाही येतो. तर इथं ते आपण गुरुवारच्याला ठेवतो ते आहे. एक गणपतीची छोटीशी मूर्ती आहे आणि श्रीकृष्णाची मूर्ती आहे. एवढंच देव आहे आणि घंटी आहे, बाकी काही नाही आहे माझ्या मंदिरामध्ये. तर असं आहे माझं मंदिर. त्यानंतर ह्या साईडला आहे कूलर माझा. तर कूलर हा मी फक्त गरमीमध्येच बाहेर काढते, नाही तर मग छान असा पॅकिंग करून परत ठेवला जातो. तर हा माझा कूलरला झालेत आता 10 वर्ष झालेत. ह्या 10 वर्ष चालू आहेत ना, या कूलरला 10 वर्ष झाले. जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा, म्हणजे 9 वर्ष कंप्लीट झाले तेव्हा मी हा कूलर घेतलेला आहे. तर ह्या साईडला जे आहे खाली इथं म्हणजे माझ्या खूप साऱ्या वस्तू आहेत. ते ज्या म्हणजे पेस्ट आहे त्याच्या खाली याच्यामध्ये आहे. तर खूप साऱ्या वस्तू याच्यामध्ये ठेवलेल्या आहे मी आता, म्हणजे कप, माझ्या बॅगी वगैरे सगळं असं काही खूप अशी मोठी पेस्ट आहे याच्या आतमध्ये. आता ठेवते, ज्या वस्तू मला लागत नाही त्या ठेवलेल्या आहे मी. तर त्याच्यानंतरला तर इथं म्हणजे कसे म्हणजे उदडा वगैरे असं काही ठेवलेलं असतं, म्हणजे हे डेलीच्या आहे. तर हे असे ठेवलेले असतात जेणेकरून आपल्याला पटकन काढायला आणि ठेवायला, म्हणून हा जो पडदा आहे हा लावलेलाच असतो. तर त्याच्यानंतरला साईडला येतं हे. तर हे जे आहे वरती काचेचं हे आहे. तर इथं सगळं म्हणजे झाड वगैरे आहेत, म्हणजे बैल वगैरे आहेत. इथं म्हणजे मिस्टरना ट्रॉफी वगैरे भेटलेल्या आहेत. याच्या पाठीमागं पण भरपूर अशा ट्रॉफी आहेत त्यांना भेटलेल्या आहेत ऑफिसमधून. तर खेळाच्या वगैरे, किंवा ही जी आहे, ही जी ट्रॉफी आहे हे कोविडमध्ये भेटलेली आहे त्यांना, कारण का त्यांनी पूर्ण कोविडमध्ये अनलिमिटेड काम केलेलं आहे तिथे ऑफिसमध्ये, म्हणजे 24 तासाच्या घरी येत नव्हते. तर हे त्यांना कोविडमध्ये हा जो पुरस्कार केलेला आहे, त्यांचा सत्कार पण केला होता आणि त्यांना ट्रॉफी पण भेटलेली आहे. तर हे जे आहे हे बैल आहे गावावरून आणलेली आहे. ही आहे माझ्या पिल्लूचा फोटो आणि बाजूला पण आहे बैल. या साईडला मी छोटी छोटीशी झाडं आणलेली आहे ठेवायला. आणि पाहू शकता या सुद्धा ट्रॉफ्या आहेत, ते पण त्यांना मॅच वगैरे खेळायला जातात. ह्या ट्रॉफ्या त्यांना भेटलेल्या आहेत. आणि पाठीमागं आहे तो माझ्या पिल्लूचा फोटो आहे, जेव्हा आम्ही काळवेला गेलेलो तेव्हा फोटो काढलेला आहे, असं आहे. तर त्याच्यानंतरला खालीच होतं हे जे आहे, हे आहे मी मिरल बनवलेलं आहे, मायक्रोमचं मिरल बनवलेलं आहे, मीच बनवलेलं आहे. तर ह्या साईडला आहे गणपती बाप्पा, तो सुद्धा मीच बनवलेला आहे. गणपती बाप्पा मायक्रोमच्या धाग्याने बनवलेला आहे. तोरणं वगैरे भरपूर मी बनवते. तर आता सुद्धा नाही बनवत, कारण का आता मला थोडंसं पाठीचा त्रास होतो, त्याच्यामुळे मी जास्त बसावं लागतं म्हणून नाही बनवत. तर ह्या साईडला आहे आमचा फोटो, जो आमच्या मुलीने आम्हाला ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिला होता. त्याच्यानंतरला खाली इथं पण आहे एक ट्रॉफी आहे. ही जी आहे ही मोठी ट्रॉफी आहे. आणि इथं बाजूला पाण्याची बॉटल असते, जी माझ्या मुलीला, म्हणजे कोणी पण असू दे, आणि ती घरात कोणी पण असलं ना तर ती पाण्यासाठी बॉटल म्हणजे भरल्यावरून ठेवलेलीच असते. आत्ता मी याला कपडा लावलेला आहे, त्यानंतर थंडीमध्ये किंवा पावसात पाण्याची बॉटल फक्त असते, कपडा वगैरे लावलेला नसतो. तर इथं हे मेडिसिन वगैरे ठेवते मी, म्हणजे पटकन जे लागतात डेलीचे आहेत ते मेडिसिन वगैरे. आणि याच्यातला आहे माझ्या मुलीचा चष्मा आहे. ही एक ट्रॉफी आहे. आणि आमच्याकडे साधा सिंपल असा जुन्या बाबा जमान्यातला हा टी व्ही आहे. तर हा टी व्ही असा आहे आमच्याकडं. आम्ही जास्त काय असे हे नाही, एकदम म्हणजे साधे सिंपल याच्यातले आणि माणसं जास्त असं हे नाही आहे, कारण का रेंटचं घर आहे. त्या रेंटच्या घरामध्ये काय घेणार, आणि आपण जरी घेतलं तरी पण खूप सारं असं नुकसान होतं. त्याच्यामुळं मी नाही शक्यतो घेत. जेव्हा माझं घर होईल तेव्हा मी सगळ्या वस्तू घेईन. तर ह्या साईडला आहे आमचा टेडी आमचा आहे हा. आणि इथं हा मी दिलेलं होतं माझ्या मिस्टरांना, व्हॅलेंटाईन डेला दिलेलं हे गिफ्ट दिलेलं ते एक आहे. इथं आहे माझ्या मुलीचा फोटो, जो ज्युनियर KGला होती तेव्हा तिने ती म्हणजे हे केलं होतं तिने स्कूलमध्ये, झाशीची राणी झालेली तेव्हा हा फोटो काढलेला आहे. त्याच्यानंतर आहे
डिश टी व्हीचा बॉक्स आहे हा. हे आहे बाजूला एक छोटंसं असं प्लास्टिकचं हे आहे जेणेकरून मी त्याच्यात रिमोट वगैरे रिमोट कसे कधी पण कुठे पण पडले जातात किंवा पटकन भेटत नाही, म्हणून मग ते रिमोटसाठी हे मी आणलेलं आहे. तर त्याच्यात माझे छोटे मोठे अशा काही वस्तू पेन वगैरे काही पण ठेवता येतं आपल्याला. तर इथं माझ्या पुढे जे आहे थोडं लिपस्टिक वगैरे ठेवलेलं आहे जे मी डेली यूज करते. लिप बाम वगैरे लिपस्टिक नाही ठेवत मी, माझे लिप बाम वगैरे आहेत तर मी डेली यूज करते लिप बाम. मला लिप बाम हा रोज डेली लागतो. हा बेबी लिप बाम आहे ते लागतो. बाकी लिपस्टिक वगैरे मी नाही लावत. लिपस्टिक जी आहे एक पाठीमागे आहे ती कधी बाहेर गेले तरच लागतो. त्याच्यानंतर हे जे आहे आमचे हनुमान आहेत, श्री हनुमान जय हनुमान असं बोलतं, जय 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 राम. तर हे आहेत, हे बनवलं होतं मला शाळेत कॉलेज बनवायला सांगितलं होतं. ते इथलं एक पडून गेलं आता ते छान असं याच्यामध्ये आपण फ्लावर वगैरे ठेवू शकतो असं बनवलं होतं. तर त्याच्यानंतरला आहे बोर्ड, त्याच्यावरती आहे माझा फोटो. हा जो माझं लग्न झाल्यावरती दुसऱ्या वर्षाचा जो फोटो आहे तो आहे. आणि त्याच्यानंतरला खाली पण आहे एक ट्रॉफी आहे, या साईडला त्या साईडला एक ट्रॉफी आहे आणि ह्या साईडला एक. आणि इथं आहे टी व्हीचा बोर्ड आहे जो हा एक ट्रॉफी आहे. तर हे आहे, हा आहे झुला, हा पण मीच बनवलेला आहे. त्याच्यामध्ये टेडी छान असा झुला घेतो आहे, झोपा घेतो रोज बसून. तर असं आहे माझं हे हॉलचं होम टूर आहे. तर त्याच्या खाली हे जे आहे छोटासा आपला टेबल आहे, म्हणजे याचा आहे कॉम्प्युटर टेबल आहे तो कट केलेला आहे. त्याच्या खाली आहे माझ्या मुलीची चेअर आहे, त्याच्यावरती बॅग वगैरे स्कूलच्या वगैरे बॅग वगैरे असतात. ती काय आता यूज करत नाही, त्याच्यामुळं त्याच्यावरतीच 3 बॅग असतात. ट्युशनची एक असते, स्कूलची आणि माझ्या मिस्टरांची, अशा 3 बॅगी त्याच्यावरती छान अशा बसून जातात. आणि ह्या साईडला जे आहे इथे तिचे स्कूलचे बुक्स वगैरे असतात ह्या ड्रॉवरमध्ये, ह्याच्यामध्ये असतात. तर ह्याच्यामध्ये असते माझं मेकअपचं सामान वगैरे, म्हणजे जे ज्वेलरी वगैरे मी ठेवते तर हे याच्यामध्ये ठेवते फक्त. याच्या खाली आहे तिचे बुक्स वगैरे असतात. आणि ह्या साईडला आहे हा जो आहे डेलीचा ड्रॉवर आहे, म्हणजे त्यात पावडर वगैरे टिकली पावडर फणी वगैरे लागतात ती. आणि याच्या खाली जे आहे ते म्हणजे माझ्या बँगल्स वगैरे काय जे मेकअपचं सामान वगैरे असेल ते आहे याच्यामध्ये. तर पाहू शकता हे डबे आहेत, हे सगळे असे हे पिगी बँक म्हणजे तिच्या स्कूलचं वगैरे काय सामान असेल ते आहे, माझ्या पर्स वगैरे हे याच्यामध्ये असतात. तर असं आहे. त्याच्यानंतरला इकडं एक चेअर आहे, त्याच्यावरती हेल्मेट आहे. हॉलमध्ये काहीही नाही आहे माझ्या, त्याच्यामुळे असं म्हणजे सगळे बोलतील असं काही म्हणजे कोणाच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो, बेड असतो, सोफा असतो, बेड सोफा सगळं काय असतं. पण मी तुम्हाला सांगितलं ना रेंटच्या घरामध्ये घेऊन मी खूप हे झालेली आहे, त्याच्यामुळं मी आता सोडून दिले सामान घेतलेल्या वस्तू मला विकावं लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी शक्यतो आता घ्यायचं बंद केलेलं आहे. तर इथं आहे एक चेअर. तर ही लादी म्हणून तर ही लादी काळी वगैरे नाही, याचा कलरच असा आहे. तर सगळे हे होतात की एवढी लादी घाण वगैरे आहे का, तर याचा कलरच असा आहे, त्याच्यामुळे एवढं काही हे नाही आहे, याचा कलरच असा आहे. तर पाहू शकता. नंतरला इकडे एक चेअर आहे, त्या नॅपकिन असते रोज डेलीचा आपला तोंड वगैरे पुसण्यासाठी हा नॅपकिन असतो. तर हे जे पाहू शकता हे जे आहे माझा हा हॉल आहे, इथं आहे फॅन. तर हा हॉल आहे हा जो आहे आपल्याला हॉल बेडरूममध्ये जाण्यासाठी हा मध्ये एक डोर आहे, असंच लावलेला आहे. आपल्याला म्हणजे कोणी जॉईंट फॅमिली राहत असेल तर त्याच्यासाठी लावलेला आहे त्यांनी. तर हा एक छोटासा डोर आहे. तर हा डोर जो आहे तो डोर आपण आतमधून सुद्धा त्याला कडी वगैरे आहे, म्हणजे कोणी जर जॉईंट फॅमिली असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी बनवलेला आहे. तर हा जो समोरच आहे इथं आहे बाथरूम आहे, हे जे आहे ते म्हणजे वॉशरूम आहे, हे वॉशरूम आहे. त्याच्यानंतरला हा जो आहे हा आहे जिना. तर ह्या जिन्यामध्ये माझं असं काही जे लागत नाही ते सामान ठेवलेलं आहे मी. तर हे तिकीट आहे माझे कांदे, इथं बॅट वगैरे आमच्या मॅडमचं सगळं खेळणी बिळणी, इथं शूज वगैरे ह्या 2 याच्यामध्ये शूज वगैरे असतात, म्हणजे आमचे एका याच्यामध्ये मिस्टरांचे सगळे खेळायचे किंवा बाहेर जायचे वगैरे शूज असतात, आणि याच्या खालच्या याच्यात असतात आमचे शूज. तर हा जिना आहे, हा पहिला त्यांचा वर जाण्यासाठी जिना होता, तो त्यांनी आता बंद केलेला आहे, म्हणून माझं सगळं सामान हे इकडं राहतं. तर त्याच्यानंतर होतो हा जो आहे हा बेडरूममध्ये जाण्याचा. हा जो आहे आता बेडरूमचा डोर
हा जो आहे हा डोर जो आहे इकडचा आहे, तर हा डोरच्या बाजूलाच थोडा अंतरावरती हा बेडरूमचा डोर आहे, तो हा डोर आहे. तर हे आहे, तर हे आहे माझा, हा आहे असा माझा बेडरूम. बेडरूममध्ये पण काहीच नाही, तुम्ही पाहू शकता काहीच नाही आहे, फक्त आपलं जे लागतं ते सामान आहे बस. तर इथं असं इकडं आहे बोर्ड, हे सगळे बाबा जमान्यातले त्यांचे जुने बोर्ड आहेत, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, आपल्याला वापरायला भेटतं बस झालं. तर इथं आहे माझ्या मुलीचं बास्केट, जे लहानपणी तिला मी घेतलं होतं ते बास्केट अजूनही चालले. आता ती 3 जूनला 8 वर्षाची कंप्लीट होईल आणि 9 वर्ष चालू होईल. तर याच्यामध्ये आहेत माझ्या म्हणजे मी डीमार्टला वगैरे जाते, त्यातल्या पिशव्या वगैरे मी अशा इकडं तिकडं मला भेटत नाही कधी, म्हणून मी ह्याच्यामध्ये ठेवते या पिशव्या सगळ्या जमा करून. इथं आहे जे पाय पुसणीचं जे आहे ते म्हणजे धुवून वगैरे छान असे वॉश करून मी इथं ठेवते, जेणेकरून ते खराब धुतले का मग हे टाकायला आपल्याला पटकन भेटतात. तर हे आहे. तर इथं आहे ही माझी मशीन, शिलाई मशीन आहे, या बॉक्समध्ये आहे ही मशीन माझी. याला पूर्ण म्हणजे जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ते काढू शकतो, नंतर आतमध्ये ठेवून त्याला लॉक करू शकतो, अशी माझी बॉक्स टाईप मशीन आहे. इथं आहे माझी गादी, जी मला लग्नात दिलेली होती. माझा बेड वगैरे सगळं गावाला आहे, इथं काही नाही आहे, ती आहे फक्त गादी. गादीने आम्ही पहिल्यांदा कसं पावसात वगैरे मला पाठीचा खूप त्रास होतो, त्याच्यामुळं मी आणायची. तर ह्या साईडला आहे, आता ह्या साईडला आहे कबड. तर कपाटवरती आहे माझी लग्नात दिलेली सुटकेस आहे, ती आता तिचं लॉक वगैरे थोडंसं तुटलेलं आहे, बाकी सगळं चांगली आहे. ती लग्नात दिलेले, पहिल्यांदा अशाच लग्नामध्ये सुटकेस दिल्या जायच्या, आता वेगवेगळ्या बॅग निघाल्यात म्हणून. तर हे आहे, मी जेव्हा मी फर्स्ट म्हणजे राहायला आले इकडे तेव्हा मी माझं कपाट वगैरे गावाला आहे, तर मग इथं मी हे प्लॅस्टिकचं कपाट घेतलेलं आहे. आता त्यालासुद्धा 10 वर्ष होऊन गेले ते कपाटला, पण अजून कुठेच काही नाही, खूप छान आहे ते. फोल्ड करता येतं, फोल्डेबल आहे ते, फोल्ड वगैरे करता येतं, आपल्याला कुठं जायचं असं म्हणजे घेऊन जाता येईल असं करता येतं. या साईडला मी आहे मी ऑनलाईन कपाट मागवलेलं आहे, ते पाहू शकता तुम्ही. हे ऑनलाईन कपाट आहे माझं, मी याच्यावरून ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे, सॉरी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे मी. हे जे मला काहीतरी 1,500 का 2,000 रुपयाला, 1,500 रुपयाला मला हे पडलेलं आहे कबड. 1,500 पण नाही आहे मला वाटते, काहीतरी 1,200 रुपयाला मला काहीतरी हे कबड पडलेलं आहे, पण खूप छान आहे. त्याच्यात म्हणजे जवळ सगळे कपडे त्याच्यातच बसतात माझे. म्हणजे माझ्याकडे जे गोदरेजचं कबड होतं त्या कबडमधल्या सगळ्या वस्तू माझ्या याच्यात बसल्या, कारण का मला ते कबडचा एक इश्यू झाला, म्हणजे जेव्हा मी इथं राहायला आले तेव्हा तो कबड मला खाली आल्यावरती तो जिन्यानीवरती येत नव्हता, त्याच्यामुळे मला तो कबड विकावा लागला. आणि त्या कबडमुळे माझ्या सगळ्या वस्तू ठेवण्याचं खूप वांदे झाले. थोडे दिवस मी त्या वस्तू बाहेरच ठेवल्या होत्या, म्हणजे असे एका याच्यावरती असं बॅगी वगैरे. त्याच्यानंतरला मग मला शेवटी पर्याय नव्हता, किती दिवस असं उघड्या म्हणजे बाहेर ठेवणार, कोणी आलं तर पटकन आपल्या घरचं चांगलं वाटत नाही, म्हणून मग मी ते ऑनलाईन हे मागवलेलं आहे. तुम्हाला खूप आवडलं आणि खूप छान आहे. माझ्याकडे जे कोणी येतं ते त्यांना पण खूप आवडतं, ते तर खूप छान आहे कबड. म्हणजे जागा पण हे सुद्धा फोल्डेबल आहे, म्हणजे आपल्याला सगळं काढून आपल्याला पूर्ण पॅक करून आपल्याला दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो असं आहे. असं नाही की आपल्याला याला उचलावं वगैरे लागतं, पूर्ण पाईपचं आहे ते आणि पूर्ण जॉईंट करायचं आहे, त्याच्यामुळे याचा पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. कपड्याचा आहे, त्याच्यावरती जे आहे ते माझ्या मुलीचे टेन हाऊस वगैरे हे असं काही वस्तू खेळणी वगैरे तिचे जे आहे तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये आहे टेन हाऊस, एका याच्यामध्ये आहे तिचा जो गेम वगैरे आहे. इकडं आहे टेडी, तो टेडी आता वरतीच होता, पण आता पाऊस चालू होणार आहे म्हणून तो टेडी मी काय केला, धुवून वगैरे छान असा उन्हात सुकवून त्याला परत पॅक बंद केलं. कारण का नाही आमच्या इकडं, माझ्याकडे इथं आहे ना खूप धूळ येते, आणि पावसाचा कसं म्हणतं थोडंसं भिजला वगैरे तर त्याचा उबट वास होतो, मग तिचा एकदम घरामध्ये घाण वास होतो, म्हणून मग मी त्याला, तो खूप मोठा आहे म्हणून त्याला मी पॅक करून ठेवला आहे. तर हा आहे माझी मुलगी लहान होते तेव्हा ते कपडे सुकवण्यासाठी घेतलेला हँगर आहे. तर तो मला पावसाळ्यात खूप फायदेशीर पडतो, कारण का आता पाऊस चालू झाला की मग मला ते छोटे छोटे जे कपडे असतात नॅपकिन वगैरे असे छोटे काही पण असेल तर ते आपल्याला सुकवायला होतात. त्याच्यानंतर हा जो बॉक्स आहे तो बॉक्स तो माझा याचा आहे, रिंग लाईटचा आहे.
तो तुम्ही तसा ठेवला आहे. कधी आपल्याला जर लागलाच तर मग त्याच्यामध्ये ठेवून आपण वापरायचं नसेल तर ठेवून आपण छान व्यवस्थित राहू शकतो तो, म्हणून ठेवलेला आहे. तर ह्या साईडला जे आहे तिकडं मी रश्श्या बांधलेल्या आहेत, जेणेकरून पावसाळ्यामध्ये मला त्याचा खूप फायदा होतो. तर ह्या रश्श्या बांधलेल्या आहेत मी, आणि डेलीचा माझं इथं टॉवेल वगैरे सुकायला असतात. तर हे आहे असं, इथं पण काही नाही आहे. आणि माझ्या आधी जे पहिलं कोणी राहिलं होतं त्यांनी म्हणजे व्यवस्थित ठेवलेलं नव्हतं, तर खूप असं मी क्लीन केलेलं आहे त्याला. तर इथं आहे माझे रिंग लाईट. तर मला कधी याचे बसून व्हिडिओ बनवायचे असेल तर मी तिला छोटे बनवते, आणि नसेल तर मग असतं. पण शक्यतो करून जास्त मी रिंग लाईटचा वापर नाही करत. तर ह्या साईडला जे आहे इकडे एक विंडो आहे किचनची, ही मध्ये आहे बेडरूमच्या आणि किचनच्या मध्ये ही विंडो आहे. तर इथं हे माझे सगळं असतात प्रोडक्ट वगैरे. हे प्रोडक्ट वगैरे वापरत नाही मी, पण तेल वगैरे किंवा म्हणजे काही हे असेल ते वापरते. तर हे आहे माझ्या मुलीचं हे औषध वगैरे आहेत. हे सगळं असे म्हणजे छोट्या छोट्या वस्तू असतात. तर हे आहे मधली विंडो, पाहू शकता. तर हे वरती जे पिशवा आहे त्याच्यामध्ये हे माझ्या मुलीच्या शाळेचं सामान, म्हणजे काय पेपर वगैरे, काप पेपर वगैरे असतात ते त्याच्यात ठेवते, जेणेकरून मला ते पटकन भेटतात. नाही तर मग असं इकडं तिकडं भेटत नाही. हा बोलून हा एक बड्डेला आणला होता, तो तसंच राहिलाय, त्याला लटकवलाय तसंच. आणि ह्याच्यामध्ये याच्यामध्ये काय असतात, मोबाईलचे सगळे वेगवेगळे कॉर्ड्स असतात. म्हणजे कोणाचे हा मोबाईल खराब झाला त्याच्यात मग ते सगळे चार्ज, वॉचला पण चार्जिंगची पिन आहे, सगळ्याला आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या पिन मी त्याच्यातच ठेवते, जेणेकरून कोणाला जेव्हा पाहिजे तेव्हा ते पटकन भेटल्या जाते ना. इथं असतो माझा मोबाईल चार्जिंगला, आणि मिस्टरांचा बाहेर असतो. तर असं आहे. तर आता इथं जे आहे हा डोर हा बेडरूमचा आहे. आणि हा जो आहे मी तुम्हाला सांगितलं, हा जो आहे हा किचनचा हा डोर आहे, हा किचनचा आहे. म्हणजे त्यांनी खूप असं वेगळं बनवतं, त्यांचं जॉईंट फॅमिली पहिलं राहत होतं. तर इथं वरती जे आहे तर पोटमाळा आहे, छोटासा आहे. तर तिथं मी माझे म्हणजे जे मला वस्तू लागत नाही किंवा माझे जास्तीचे जे गोधड्या किंवा काय वस्तू कपडे वगैरे आहेत माझी, तर ते मी त्या गोणीमध्ये ठेवलेले आहे. कारण का जास्त हे नसल्यामुळं, मला ते बेड वगैरे नसल्यामुळं मला त्या वरतीच ठेवावं लागतात. तिथं एक्स्ट्रा टप वगैरे आहे, कधी लागला असतं कपडे मला गोधड्या वगैरे धुवायला, तो टप मी घेतलेला आहे. आणि ह्या साईडला आहे ते एअर फ्रेशनर आणि परफ्यूम वगैरे आहेत आमचे, एवढंच आहे वरती. त्याच्यानंतर हा एक ग्लब लावून ठेवलेला आहे. त्याच्यानंतरला इथं ही एंट्री होती किचनची. तर किचनचा उंटर तर तुम्ही पाहिलंच आहे. तर इथं आहे आंघोळीसाठी बाथरूम आहे. तर हे आहे बाथरूमसुद्धा खूप मोठं आहे माझं. तर इथं आहे माझं हा आहे माझं फ्रीजवरती असतं माझं, म्हणजे फ्रूट्स वगैरे असतात त्याच्यात. आता मँगोज आहे फक्त, बाकी काही नाही. तर हा आहे माझा फ्रीजमध्ये फ्रीजचं पण तुम्हाला मी एक दिवशी नक्कीच होम टूर दाखवेन. तर हे आहे किचनची विंडो आहे. किचनला सुद्धा खूप मोठी विंडो आहे. ते आता ऊन येतं तिकडनं, खूप येतं ऊन, त्याच्यामुळे मला तो पडदा लावून ठेवावा लागतो. तर तुम्ही माझ्या किचनचं सुद्धा होम टूर पाहिलं नसेल तर तुम्ही नक्की जाऊन माझ्या किचन होम टूर नक्की पहा. तो सुद्धा रेंटचं म्हणजे हे केलेलं आहे मी. तर या असं आहे माझं किचन सुद्धा खूप मजा आहे. बरं म्हणजे आम्हाला पाहिजे तेवढं आम्हाला म्हणजे व्यवस्थित आहे. तर पाहू शकता तुम्ही, हे माझं किचन आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा. आणि ह्याच्यावरती जे आहे, ह्याच्यावरती पण पोटमाळा आहे. त्याच्यावरती म्हणजे सगळं म्हणजे मोठे मोठे भांडे वगैरे आहेत, ते मला कधी लागलंच तर. आणि वरती काय नको ते वरती मी ठेवते, आणि त्याच्यावरती कपडा टाकते, जेणेकरून मला ते सारखं सारखं धुवावं नाही लागणार. तुम्हाला माझं रेंटचं की होम टूर मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला सांगा. आणि माझ्या वस्तू मी कशा ठेवते किंवा कसं म्हणजे ऑर्गनाईज केलं मी, म्हणजे जास्त काही माझ्याकडे वस्तू नाही आहे तेच तुम्हाला दाखवलं. जास्त काही असं आगळं मोगळं दाखवलेलं नाही आहे तेच दाखवलं आहे. कारण का रेंटच्या घरामध्ये कसं होतं, रेंटच्या घरामध्ये वस्तू घेऊन सुद्धा त्याचा फायदा होत नाही. कारण का कधी कोणता रूम छोटा असतो, कधी कोणता रूम मोठा असतो. त्याच्यामुळं आपण जे सामान घेतो आणि त्या बसलं नाही तर आपण फुकट ते विकावं लागतं. आपण तर काय गाव लांब असल्यामुळे आपण गावाला देऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या लग्नातल्या वस्तू ज्या आहेत त्या म्हणजे सगळ्या गावी आहेत.
आमच्या घरी आहेत. त्याच्यामुळं मी ते इकडं आणू नाही शकत, कारण का इकडं आणूनसुद्धा कोणता रूम जर पाहिला रेंट आणि रूम नसे वर्षात 2-2 वर्षांनी खाली करावं लागतात. त्याच्यामुळं तो शिफ्टिंगला खूप प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळं मग मी वस्तू शक्यतो आता सध्या टाळलेला आहे. जेव्हा स्वतःचा रूम होईल तेव्हा मी नक्कीच तो सगळ्या वस्तू घेईन. मला सुद्धा खूप आवडतात वस्तू वगैरे घरात घ्यायला किंवा किचन सजवायला, की मला खूप आवडतं. पण खूप सारं मला हॉलमध्ये सुद्धा असं स्टिकर म्हणजे हॉलसुद्धा खूप सजवायला आवडतं. पण आपण म्हणजे कोणाकोणाला कोणी पहिल्यांदा स्टिक केलेलं असतं की म्हणजे वॉल वगैरे खराब नाही करायच्या किंवा काय, किंवा कोणाच्या घरी छोटी मुलं असतात तर ते खराब वगैरे करतात. म्हणून मग आधीच सांगितलेलं असतं त्यांनी की म्हणजे वॉल वगैरे खराब नाही करायच्या, किंवा म्हणजे खराब वगैरे केलं तर ते आपल्याला हे करावं लागतं. म्हणून मग त्याच्यामुळं मी शक्यतो नाही करत काही असं खराब करत नाही, कारण का प्रत्येकाला ते आवडत नाही. त्याच्यामुळं शक्यतो मी टाळते म्हणजे किचन असं हे करायचं. तर असं आहे माझा होम टूर. तर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर मी तुम्हाला आणि नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. आणि माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर बेल आयकॉनवर तर ती प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मला माझं जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच येईल. तर तुम्हाला जर माझ्या लग्नाचा जो काही प्रवास आहे तो तुम्हाला ऐकायचा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी नक्की व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. तर चला तुम्ही बाय बाय.